नमस्कार, मी राहुल मोटे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रफुल्ल वानखेडे लिखित पुस्तकातील एक चॅप्टर, गोष्ट पैसा पाण्याची, यामधील चॅप्टर नंबर 9. तो चॅप्टर रिलेटेड आहे इमर्जन्सी फंडच्या बाबतीत. सो जेव्हा आपण नोकरीला लागतो किंवा पैसे कमवायला सुरुवात होते त्यावेळी बराचसा पैसा आपला नवीन घर घेणे, गाडी घेणे, शेतीची काही कामं करणे किंवा गावाकडे घर बांधणे, मुलांचे शिक्षण, ह्या सर्व गोष्टीमध्ये खर्च होतो. आणि त्यातले त्यात बरेच जण मग LICच्या काही पॉलिसीज असतील, टर्म इन्शुरन्स असतील, FDs, अशा प्रकारे त्याची गुंतवणूक सुरू होते. शेअर्स, इक्विटीमध्ये वगैरे गुंतवणूक सुरू होते. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट करायची राहून जाते, ती म्हणजे इमर्जन्सी फंड. आता इमर्जन्सी फंड ही कन्सेप्ट काय आहे? छोटे मोठे आजारपण वगैरे ह्या गोष्टीला तर आपण डे टू डे लाईफमध्ये तोंड देतच असतो, ते निग्लिजिबल असतं. पण इमर्जन्सी एखादा मोठा प्रॉब्लेम आला तर त्यावेळी आपल्याला हेल्पफुल असणारी गोष्ट म्हणजे तो इमर्जन्सी फंड. आता तुम्ही पाहिलंच आहे, कोविडमध्ये बऱ्याच लोकांची काय अवस्था झाली. असं नाही की बिलो पॉवर्टी लाईन, जे चांगले उद्योजक म्हणा, श्रीमंत माणसेसुद्धा अक्षरशः रस्त्यावर आली. तर हे इमर्जन्सी फंड किती महत्त्वाचं आहे ह्याच्यावर प्रकाश टाकणारा तो चॅप्टर आहे. त्याच्या संदर्भात आपण आज बोलत आहोत. आता इमर्जन्सी फंड ठेवायचा म्हणजे नक्की काय करायचं आहे? इमर्जन्सी फंड ठेवायचा याचा अर्थ काय आहे की तुमचं पर्टिक्युलर मंथचं जे काही इन्कम असेल त्यातली 5 to 10% अमाऊंट जी असेल ती तुम्ही सेविंगला टाकून ठेवायची आहे. आणि ती दर महिन्यात करायची. असं नाही की काहीतरी संकट आलं तरच ती युटिलाइज ठेवायची. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जे छोटे मोठे प्रॉब्लेम येणार आहेत त्याच्यासाठी तर तुमच्याकडे अमाऊंट अवेलेबल आहेच. छोटा आजारपण म्हणा किंवा मुलांची शाळेची फीस, हे सर्व गोष्टी. प्रॉब्लेम तेव्हा क्रिएट होतो जेव्हा एखादं खूप मोठं संकट त्या कुटुंबावरती किंवा वैयक्तिक त्या व्यक्तीवरती ओढावतं. त्यावेळी म्हणून वापरण्यासाठीची जी काही एक अमाऊंट लागते ती आपण तयार ठेवली पाहिजे. त्यालाच म्हणतात इमर्जन्सी फंड. आता बऱ्याचशा लोकांना असा आत्मविश्वास किंवा गैरसमज असतो की आम्हाला सर्वातलं सर्व कळतं. ॲक्च्युली फायनान्शियल क्रायसिस तरी माझ्या माहितीप्रमाणे ऑकर होतात की तुम्ही तुमच्या इन्कमचं व्यवस्थित प्लॅनिंग न केल्यामुळे. मोस्ट ऑफ द टाईम्स हे तुमची फायनान्शियल कंडिशन्स कोलॅप्स होण्याचं सर्वात मोठं रिझन हे असतं. कारण बऱ्याचदा तुमचा खर्च येणाऱ्या तुमच्या इन्कमपेक्षा किंवा आवक जी आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा होतो. म्हणून हे क्रायसिस मोस्ट ऑफ द टाईम्स ऑकर होतात. तसं तर ते टाळता येण्यासाठी आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतील, तर त्याच्या संदर्भातलं हे सरांच्या बुकमधील गोष्ट पैसा पाण्याची मधील तो चॅप्टर आहे. सो युअर टॉप प्रायोरिटी मस्ट बी सेविंग. कारण सेविंग असेल कुठलीही गोष्ट करायला, लोक कितीही म्हणू द्यात की पैसा हे सर्वस्व नाही, बट तितकंच इम्पॉर्टन्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्या पैशाला आहे. कारण आपण डिस्क्राईब केल्याप्रमाणे कुठल्याच गोष्टी, म्हणजे तुमच्या मुलांचे शिक्षण असू द्या, घर घेण्यासाठी, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा हवाच आहे. आणि तो जर एवढा इम्पॉर्टंट आहे तर त्याचं प्लॅनिंग ही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामधील एक गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड. सो तो प्रत्येकाने साठवायला सुरुवात करावी. कारण संकटे कोणावर कधी कुठल्या पद्धतीने कशी येतील ती सांगून येणार नाही आहे. ती हे पाहणार नाही आहेत तुम्ही गरीब आहात का तुम्ही श्रीमंत आहात. तर त्याच्यासाठीचं प्रिपरेशन म्हणून आपण इमर्जन्सी फंड हा सेव्ह करायला सुरुवात करायलाच हवी. सो इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू एव्हरीवन की सेविंग मस्ट बी युअर टॉप प्रायोरिटी. इट शुड नॉट बी जस्ट अ थॉट. असं खूप छान सुंदर वाक्य प्रफुल्ल सरांनी त्या चॅप्टरमध्ये यूज केलेलं आहे. सर त्याच वाक्याप्रमाणे सेविंग शुड बी युअर टॉप प्रायोरिटी. आणि तीच इमर्जन्सी फंडसाठी युटिलाइज करा. बाकी अदर गोष्टीसाठी SIP म्हणा, गुंतवणूक म्हणा, कुठल्याही योग्य प्रकारची गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या फॅमिलीचं, सगळ्यांचं लाईफ सिक्युअर करू शकता. थँक्यू.